नमस्कार मित्रांनो, राज्यातील पावसाबाबत एक महत्त्वाची अपडेट। 6 जुलैला राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी। मुंबईच्या हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार 6 जुलै रोजी विदर्भामध्ये पाऊस बरसणार आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडून सूर्यदर्शन सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। चला तर पाहूया की नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल आणि कोणकोणत्या जिल्ह्यात सूर्यदर्शन राहील। अतिशय महत्त्वाची बातमी आहे, व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, मुंबईच्या हवामान केंद्राने सांगितलेल्या माहितीनुसार 6 जुलैला कोकण किनारपट्टीचा भाग आणि विदर्भ यातील काही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस बरसणार आहे, तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्येच पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 6 जुलैला विदर्भातील नागपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती, वाशिम तसेच चंद्रपूर, यवतमाळ, अकोला आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल, तर मराठवाड्यातील नांदेड जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्याच्या काही भागांमध्ये 6 जुलै रोजी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। तर किनारपट्टीच्या भागात म्हणजेच रत्नागिरी, पालघर, ठाणे आणि मुंबईमध्ये सुद्धा पावसाच्या सरी कोसळतील। तसेच मित्रांनो, या व्यतिरिक्त 6 जुलैला बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहील आणि हलका ते मध्यम पाऊस देखील पडेल, पण हा पाऊस जास्त वेळ राहणार नसून थोडा वेळ पडून लगेच निघून जाईल। त्यामुळे बऱ्याच भागात अधूनमधून सूर्यदर्शन सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। यामध्ये सांगली, सोलापूर, पुणे, नाशिक, जळगाव, बुलढाणा, गोंदिया तसेच अहमदनगर, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, बीड, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये अधूनमधून ढगाळ वातावरण होऊन हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळतील। तर मित्रांनो, हा होता 6 जुलैचा हवामान अंदाज। आपल्या बरोबर आपल्या इतर शेतकरी बांधवांना देखील शेअर करा। तसेच अशाच प्रकारचा रोजचा अंदाज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।